तुळजाभवानी माता छत्रपती शिवाजी महाराजांना भवानी तलवार देतानाचं शिल्प साकारण्यात येणार आहे। तब्बल 108 फूट उंचीचं हे शिल्प असेल। ते साकारण्याच्या प्रक्रियेला गती आली आहे। देशातील मूर्तिकारांना आपली प्रतिकृती सादर करण्याचं आवाहन करण्यात आलंय। त्यासाठी 45 दिवसांचा अवधी देण्यात आलाय। त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनासाठी डिझाईनची निवड करण्यात येईल। छत्रपती शिवाजी महाराजांना आई तुळजाभवानी भवानी तलवार देते याचं शिल्प आपण या टेकडीवरती जे आहे ते उभं करण्याचं नियोजित केलेलं आहे। आणि याचं एक वैशिष्ट्य असं असणार आहे की आई तुळजाभवानीचं मंदिर जे आहे त्याच्या महाद्वारातनं हे शिल्प अगदी समोर लाईन ऑफ साईट मध्ये सरळ दिसणार आहे। त्याचं नियोजन देखील करण्यात आलेलं आहे। तर रामदरा तलाव परिसरातून या संपूर्ण बातमीबद्दल अपडेट्स देतात आमचे प्रतिनिधी बालाजी सुरवसे। महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या प्रारूप विकास आराखड्याला राज्य सरकारने जवळपास 1865 कोटींच्या विकास आराखड्याला मंजुरी दिलेली आहे। आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर या कामाला जी आहे ते आता खऱ्या अर्थाने वेग देखील येतोय। या विकास आराखड्यामध्ये जो प्रस्तावित छत्रपती शिवाजी महाराजांना आई तुळजाभवानी माता जी भवानी तलवार देते ते शिल्प जे आहे जवळपास 108 फूट उंचीचं शिल्प जे आहे ते या रामदरा तलाव परिसरात साकारण्यात येणार आहे। आपण जर पाहिलं तर हा भव्य असा तलाव आपण या ठिकाणी पाहू शकतो। आणि याच परिसरामध्ये जे आहे ते शिल्प जे आहे ते प्रस्तावित करण्यात आलेलं आहे। माझ्या बाजूला हा जो आपण डोंगर पाहतोय या ठिकाणी ते शिल्प जे आहे ते साकारण्यात येणार आहे। 2 वर्षामध्ये हा जो आहे तो प्रकल्प पूर्ण करण्याचं देखील मानस सरकारच्या वतीने ठेवण्यात आल्याचं माहिती राणा जगदीशसिंह पाटील यांनी दिली। बालाजी सुरवसे, साम टीव्ही, तुळजापूर, धाराशिव। तर भवानी तलवार देतानाचं हे शिल्प साकारलं जाणार आहे। त्यासाठी देशभरातल्या शिल्पकारांना 45 दिवसांचा अवधी दिलाय। या काळात त्यांनी त्यांची कला त्यांचं हे शिल्प साकारून सादर करायचं आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली ही संपूर्ण शिल्प तयार केले जाणार आहे।